अजित पवारांनी पुण्यातल्या आंबेगावातनं सुप्रिया सुळेंवर थेट निशाणा साधला। 3 वेळा खासदार राहिलो, नेमकं काय केलं? मिमिक्री करत दादांनी सुप्रिया सुळेंना विकास कामांवरनं सवाल केलेत। तर माझ्या 3 टर्मच्या वेळी अजित पवारच सोबत होते असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिले। पाहूया। मत मागायला आले, एमआयडीसी आली नाही, तुम्ही पण 2019ला निवडून दिलं। माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे, भावनिक होऊ नका। रोजी रोटीची निवडणूक आहे, पुढच्या जनतेत पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। तुम्ही म्हणाल मग अजित पवार तुम्ही काय करणार आहे? काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी, आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली, मी केलं मी केलं मी केलं। पुण्याच्या आंबेगावातून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची मिमिक्री करत निशाणा साधला। 2024 पर्यंत भोर वेल्हा परिसरात एमआयडीसी आणणार असं म्हणणारे आता पुन्हा मतं मागतायत। मला तर शरमच वाटली असती, अशा शब्दात अजितदादांनी सुप्रिया सुळेंवर कामं न केल्याचा आरोप केलाय। एमआयडीसी आणली नाही तर 2019ला मतं मागायला येणार नाही, परंतु मतं मागायला आले, एमआयडीसी आली नाही, तुम्ही पण 2019ला निवडून दिलं। माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे, भावनिक होऊ नका। ही निवडणूक तुमच्या माझ्या रोजी रोटीची निवडणूक आहे, पुढच्या जनतेत पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। तुम्ही म्हणाल मग अजित पवार तुम्ही काय करणार आहे? मी माझ्या इथं केलंय आणि मग तुमच्याकडे आलोय। मी बारामतीचा चेहरामोहरा बदलला आहे। आम्ही नुसतं डाग्यात गोळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही। तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत एमआयडीसी करेन। तरी देखील माणूस पुन्हा 19ला मतं मागायला येतो। माझ्यासारख्याला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ। मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे। एक तर सहजासहजी शब्द देत नाही, आणि दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मग तो पुराच करतो। मी शब्दाचा पक्का आहे, आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे। अहो, अजितदादा 18 वर्ष पालकमंत्री आहेत पुण्याचे। हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारायला पाहिजे ना, की तेच पालकमंत्री होते, त्यांच्याच विचाराचा खासदार होता, आणि उद्योग मंत्री पण त्यांना माहितीच होते, ते स्वतः पालकमंत्री होते ना पुण्याचे। टोटल 18 वर्ष, मी खासदार व्हायच्या आधी पण दादा पालकमंत्री होते। हा निर्णय दादांच्या सुद्धा कार्यकाळामध्ये होऊ शकला। अर्थातच अर्थातच। सुप्रिया सुळेंनी नुकतीच विकास कामांसंदर्भातली पुस्तिका छापली आहे। खासदारकीच्या काळात काय काय केलं हे त्यातून सांगण्यात आलंय। तर मी केलं असं म्हणत माझीच कामं पुस्तिकेत छापली, मग भोर आणि वेल्ह्यात काय केलं ते सांगा, असा सवाल अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना केलाय। मध्ये मी साईबाईंचं तिथलं एक चांगलं काम समाधीचं करायचं ठरवलं। आता मी बघतोय, मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी, आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली, मी केलं मी केलं मी केलं। बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या, आणि फोटो मात्र दाखवले, हे मी केलेलं आहे। बरोबर आहे ना, आम्ही एकच होतो ना, आम्ही एकाच पक्षात होतो। दादा पालकमंत्री होते, मी खासदार होते, आम्ही सगळे एकच होतो ना। अरे मी तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीन, पण भाषण करून यांचं पोट भरणार आहे का? याला काहीतरी कृती करावी लागेल ना, काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना। त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना। अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे, याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे, असा तुमचा दरारा असला पाहिजे, परंतु तसा नाहीये। आता 3 वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही। आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या। लोकशाही आहेत, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। अजित पवारांनी पुन्हा एकदा विकास कामांवरून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या या माझ्याचकडे आहेत हे सांगतानाच पंक्तीतल्या वाढप्याचं उदाहरण दिलंय। आमचे पर्यटन विभाग आहे
त्याला चांगला निधी असतो, त्यातलाही निधी मी तुमच्याकरता देऊ शकतो, कारण पर्यटनाला निधी द्यायचं माझ्या हातात आहे. मी निधी वाटप करत असताना त्या मंत्र्याला म्हणेन मी निधी तुला देतो एवढा, पण माझ्या बोरवेलाला एवढा दिला तर तुला एवढा. ती लगेच म्हणेल बाबा मी देतो तुला. आपल्या ग्रामीण भागात म्हणतात जेवणाची पंगत बसली आपल्या लग्नाची, वाढप्या ओळखीचा असला तर चांगलं मिळतंय, भरपूर मिळतंय. तसं वाढप्या माझ्या हातात आहे, तिजोरी किती वाढायची काय करायचं ते. त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. मात्र आता दादा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दादांवरती ही वेळ आली की दादांचा नाविलाज? याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, मी कसं सांगणार. मात्र दादांच्या टीकेला ताई कसं उत्तर देईल? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. बारामतीत अजित पवारांकडून उमेदवार सुनेत्रा पवार असल्या तरी थेट लढाई ही अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच आहे. त्यामुळे अजित पवार उघडपणे 3 वेळा खासदारकी मिळूनही विकास कामं काय केली यावरूनच सुप्रिया सुळेंना घेरत आलेत. प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.